दाना वेरमणि सिक्खपदं समादियामि कामेषु आदरणीय धम्मध्वजाचा आदरणीय धम्मध्वजाचा सिक्खपदं तभी आपण सर्वांनी सलामी देंगे एक साथ सलामी दो जय भीम एक साथ सलामी दो जय भीम अडीच एकरमध्ये शासनाची कुठलीही मदत न घेता पुणे शहरातच नाही तर भारतातलं हे पहिलं असं तसंच आमचे आयुष्यमान संजय खंडू खरात कार्याध्यक्ष सेवानिवृत्त वरिष्ठ अधीक्षक एअरपोर्ट पुणे Follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा तथागत भगवान बुद्धांचा जय भीम 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 बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा धम्मभूमी बुद्ध विहारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्षण छत्रपती शाहू महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा लोकशाही सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा सारनाथ हाऊसिंग सोसायटीचा धम्मभूमी धम्मभूमी विहाराचा संगम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि भगवान गौतम बुद्धांचा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा बहुजन आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराजांचा आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराजांचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचा राजमाता जिजाऊंचा राजमाता जिजाऊंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा माता रमाईचा माता रमाईचा माता भीमाईंचा माता भीमाईंचा बुद्धं शरणं गच्छामि ताई तुम्ही जावा तिकडं ताई आहे आमच्याकडे 2 फोटोग्राफर आहे काय टेन्शन नका घेऊ शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि
घोषणा द्या, घोषणा द्या. बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा ओजी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओजी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ओजी संत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा धम्मभूमी विहाराचा त्याची क्लिप काढून ह्याला लाव रे. फोटो काढ ना, फोटो काढ ना. ओ दादा मध्ये नका. हॅलो, सर्वांचं हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. चपला इथंच काढा सगळ्यांनी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं तसेच सर्व रहिवाशांचं तसेच स्थानिक समस्त रहिवाशांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. फोटो काढ. एक अतुलनीय सोहळा, एक अनुपम सोहळा. आदरणीय धम्मध्वजाचा, आदरणीय धम्मध्वजाचा. तर आपण सर्वांनी सलामी द्यायची. एक साथ सलामी दो. जय भीम. एक साथ सलामी दो. जय भीम. तसेच आपण धम्मध्वज वंदना घेणार आहोत. आमचे आदरणीय खरात जोशी सर, आदरणीय पंतजी, तसंच मी माईक प्रदान करतो.
बरं घेऊ वजीर संघास काय साडगिरस हो माईक घ्या दादा. अखिन्नं नील ठाणे हिरस्यो नीलवन्ना निचरंती अनंत काल भुजगे वजीर संघास काय साडगिरीस तादिनो शबितो चेबकाखिन्नं पित्त ठाणे हिरस्यो पित्तवन्ना निचरंती अनंत काल भुजगे वज्र संघास काय साडगिरस तादिनो मसलोहित अखिन्नं रक्त ठाणे हिरस्यो रक्तवन्ना निचरंती अनंत काल भुजगे वज्र संघास काय साडगिरस तादिनो अट्टदंतो अखिन्नं शेत ठाणे हिरस्यो शेतवन्ना निचरंती अनंत काल भुजगे वज्र संघास काय साडगिरस तादिनो तेसं शरीरान ठाणा हिरस्यो प्रभस्सरा निचरंती अनंत काल भूदगे वज्र संघास कायस अजगिरस तादिनो एवं सभ्यं रस्यो निचरंती दिसे दिसं अनंत अथो अदम अमयो मनोहरम काया वाचा चित्तेन अजगिरस नमामः साधु साधु साधु. मी आदरणीय सर्व पाहुण्यांना आणि सन्माननीय डॉक्टर विजय खरे सर, सन्माननीय ओवाळ सर, सन्माननीय आमचे अध्यक्ष यांना विनंती 2 मिनिटं. हो सर. अत्यंत आनंदीय सोहळा, अनुपम अतुलनीय सोहळा सर. हा थांबा ते काढतायत ते काढून घ्या ना. जी भूमी ही आज जन्मभूमी आपल्याला आज नामकरण होत आहे. अतिशय सुंदर नाव. जोरदार टाळ्या झाला पाहिजे, जोरदार टाळ्या. आमच्या जन्मभूमीचा, जन्मभूमी विहाराचा, जन्मभूमी विहाराचा. आपण आता आपल्या पाहुण्यांना नम्र विनंती करतो की आपण जे विहाराचा प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा आपण फीत आपण अनावरण करू आणि आपण सर्वजण एका शिस्तीमध्ये पद्धतीने आपण स्थानापन्न होऊया. सन्माननीय आमचे अध्यक्ष डॉक्टर सन्माननीय डॉक्टर विजय खरे सर, सन्माननीय डॉक्टर शांतीलाल पवार सर, आमचे आदरणीय अत्यंत आनंद सोहळा आयोजित करत तुम्ही ते आम्हाला आपले प्रेरणाप्रमाणे त्यांच्या विहारामध्ये येत आहे. आपण शांततेचं सहकार्य करावं आणि टाळ्यांचा गजर करावा. तर आपण त्यांच्या हस्ते ही पाणी दूध प्रज्वलित करतो. ही औपचारिकता आहे कारण सरांना काही आहे. शुभेच्छा देतो. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शन करावं. फक्त एक औपचारिकता म्हणून तथागतांना खुश व्हावं. आपण रिस्टर पूजा नंतर करणार आहोत कारण सरांना आता घाई असल्यामुळे आपण सरांचं मनोगत घेत आहोत. कारण आपण सर्व ध्यान आहे की आपण विद्यालयामध्ये आहोत त्यामुळे सरांना काही असल्यामुळे आपण आपली सरांचा मनोगत घेऊया आणि नंतर आपला रिस्टर कार्यक्रम सुरू होईल. भगवान बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा.
धन्यवाद. मी सरांना विनंती करतो की आपण आम्हाला स्वागत करावं. सॉरी सर, आम्हाला आपल्या जयंती सत्कार करावा लागेल कारण आपल्याला काही आहे. माझा आवाज येत असेल ना? आवाज येतो? सर्वांना जय भीम. सारनाथ सहकारी गृहरचना संस्थेचे अध्यक्ष मित्र विशाल राजजी, या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ चव्हाण, आपल्या या सर्व सोसायटीचे सर्व बंधू भगिनी, पुणे शहरात 2.5 एकरमध्ये शासनाची कुठलीही मदत न घेता पुणे शहरातच नाही तर भारतातलं हे पहिलं असं खरं तर सांगितलं की फक्त 1.5 महिन्यामध्ये आपल्या कुटुंबासह सर्वांनी सहकार्य करून हे जे उद्योगविहार निर्माण केलेले या नव्या पिढीला एक खाली वाकून जाऊ. आज आपण आपल्यावर दोष नवीन पिढी लोक म्हणतात की नवीन जी पिढी आहे ती संडे म्हणजे मटन डे असं सेलिब्रेशन करणारी पिढी आहे. परंतु हे जे विहार आहे हे ऐतिहासिक विहार आपण या ठिकाणी बुद्धमूर्तीची स्थापना केलेली आहे आणि त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आपल्याला आश्वासित करतो की या ठिकाणी जी बुद्धमूर्ती आहे, खरं म्हणजे परवाच तुमच्याकडे मी ज्या शहरात होईल त्या ठिकाणी मी 2 बुद्धमूर्ती मोठ्या मूर्त्या तिथे दान केलेल्या आहेत. पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आमच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात जर कोणी आलं असेल तशी जी मूर्ती आहे ती या ठिकाणी मी दान करेन. खरं तर की एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या मोठ्या पद्धतीने आपलं विहार स्वखर्चाने हे तयार केलेलं आहे. पुढील कालखंडामध्ये इथे केवळ विहारच केवळ नसून इथे बाबासाहेब आंबेडकरांचाही आपला चळवळीचा विचार घेऊन गेला पाहिजे. त्यासाठी विविध जी पुस्तकं आहेत ते पुस्तके जे शक्य असतील प्रत्येक जे पाहुणे येतील त्यांच्याकडनं आपण त्यांना पुष्पगुच्छ न देता किंवा त्यांच्याकडनं पुष्पगुच्छ न घेता जे पुस्तकं येतील ते या विहारात त्यांनी दान करावे. आणि ही जी नवीन पिढी आहे या नवीन पिढीला आपण एक नवीन दिशा द्यावी. आपण या ठिकाणी सर्व कर्मचारी जे वर्ग आहे तो सर्व शासकीय कर्मचारी वर्ग असूनही त्या ठिकाणी हे अतिशय छान जे मी आत्तापर्यंत नाशिक असेल पुणे असेल वेगवेगळ्या ठिकाणची बुद्धविहारं बघितली, परंतु कुठलीही शासकीय मदत न घेता अशा पद्धतीचं विहार आपण केलेलं आहे. असंच आपण निरंतर काळासाठी करूया. आपल्यातला सामाजिक आपल्यातला एकोपा जो आहे तो असाच पुढील कालखंडात राहील. ज्या प्लॉट नंबर पहिल्यापासून तर इथपर्यंतचा जो क्रम आहे तो क्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे या विहाराची जी दिशा आहे ती अतिशय ऐतिहासिक आहे. कारण की त्या कुठल्याही याला दर्शन घ्यायचं असेल सकाळी तर विहाराचं दर्शन सकाळी होऊ शकतं अशा पद्धतीने दर्शनी भागात हे विहार केल्याबद्दल मी खरात साहेब आणि सर्व जे संयोजक आहेत सर्वांचं मी नाव घेत नाही, सर्व घटकांचं या ठिकाणी सहकार्य आहे, सर्वांचं मी याचे अभिनंदन करतो. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि पुढील कालखंडामध्ये आपण लवकरच चांगले मोठं आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊ. माझ्याकडे आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये जे व्हिएतनामचे भंते आहेत साधारणतः दरवर्षी 20 भंते व्हिएतनाम, थायलंड आणि इतर ठिकाणचे असतात. त्यांना आपण पुढच्या वेळेस घेऊन येऊ सर. त्यांचं प्रवचन आपण इथे ठेवू. इनफॅक्ट त्यांच्यासाठी राहण्यासाठी आपल्याला काही करता येईल ते इथे राहतील आणि त्यांच्याकडचं जे ज्ञान असं किंवा इथून आपण बाहेर काही करता येईल तेही करू. आपण केवळ ही जी चळवळ आहे पुणे शहरापर्यंतच न ठेवता आपण जागतिक पटलावर कसं जाऊ यासाठी मी प्रयत्न निश्चितच करेल. पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो, माझ्या शुभेच्छा देतो आणि पुढील कालखंडामध्ये आपण चांगली मोठी बुद्धमूर्ती जी आहे
ती माझ्या स्वखर्चाने मी तुम्हाला या ठिकाणी निश्चित देईन. लवकरच आपण ती देऊया. ओवाळ सरांना मी विनंती करेल की पुढची मूर्ती जी येईल ती माझ्या नावाने बुक करा, म्हणजे आपल्याला इथे देता येईल. आणि पुढे मला एक महत्त्वाची 1 वाजता मीटिंग आहे. खरं म्हणजे मला शक्यही नव्हतं, परंतु किरण, अरविंद आणि सरांचे आमची जी मित्रमंडळी आहे, सर्व कार्यतुरीची हक्काची मंडळी असल्या कारणाने शक्य होत नसूनही मी ज्या ठिकाणी मला थोडं यावं लागलं. परंतु पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस निश्चितच 2 किंवा 3 तास आपल्याशी चर्चा करून आपल्याला अजून काय काय करता येईल त्यावर आपण प्लॅनिंग करू आणि त्याच्यावर चर्चा करू. पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. सर सर ओ सर इकडे बघा ना. तसेच विशाल मंचावर उपस्थित सर्व आदरणीय आमचे अध्यक्ष सन्माननीय करतात. आपण जी मूर्ती स्थापना झालेली आहे त्या मूर्ती स्थापनेची आपण गाथा घेणार आहोत. ही गाथा, या गाथेची आपण सर्वांना ज्ञात आहे की तथागतांच्या सर्व गाथा ह्या मूळ पाली भाषेत आहे. त्याचा अर्थ आपल्याला सहज कळत नाही. तर मी आता जी गाथा आपण घेणार आहोत ती गाथेचा मराठीमध्ये अर्थातही सांगणार आहोत. कारण अर्थ कळला तर आपल्याला कळतं की आपण काय बोलतोय. मी बंदी गाथा घेतील, मी त्याच्यापुढे त्याचा अर्थ सांगेन. ठीक आहे, मी आधी अर्थ सांगतो. जसे आमच्या मूर्तीची सुरुवात बघा, भगवान मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. इथे घ्यायला आम्ही तिथेमुळे आम्हाला कुशल कर्माचा असा व बौद्धिक ज्ञानाचा लाभ व्हावा असा मी संकल्प करीत आहे. सम्यक संकल्प करीत आहे. ह्या अर्थ मी तुझ्या विनंती करतो की आता तरी आपण ती गाथा आपल्यासमोर प्रस्तुत करावी. यानंतर आपण मूर्ती स्थापनेची एक गाथा घेऊया. सर्वांनी माझ्या नंतर ती म्हणायची आहे. इदं बुद्धं बिंबं सर्वेहि देव मनुष्यं पूजयन्तो इमस्मि विहारे प्रतिष्ठापयामि. द्वितीयंपि इदं बुद्धं बिंबं सर्वेहि देव मनुष्यं पूजयन्तो इमस्मि विहारे प्रतिष्ठापयामि. तृतीयंपि इदं बुद्धं बिंबं सर्वेहि देव मनुष्यं पूजयन्तो इमस्मि विहारे. साधु साधु साधु. आपण आम्हाला बद्ध प्रतिष्ठापनाची जसं मी आधी आपल्यासमोर वाचन केलं ते वाचन मी पुन्हा करतोय की आता जी आदरणीय आमच्या बंधूंजींनी जी आम्हाला गाथा सांगितली, बुद्ध प्रतिष्ठापनाची गाथा सांगितली, या गाथेचा अर्थ पुन्हा एकदा आपल्यासमोर नमूद करतो. आता आपण जे म्हटलं त्याचा अर्थ लक्षात घ्या. इथे विहारात आम्ही भगवान बुद्धांच्या या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत आहोत. विहारात येऊन श्रद्धेने सर्व उपासक उपासकांनी पूजा करावी. या प्रतिष्ठापनेमुळे आम्हाला कुशल कर्माचा व बौद्धिक ज्ञानाचा लाभ व्हावा असा मी संकल्प करीत आहे. हा संकल्प तथागतांनीच आम्हाला दिलेला आहे. सम्यक संकल्पाच्या कृपाने वंदा मी म्हणते. खूप खूप धन्यवाद म्हणते. आपण आपल्या आदर्शाचं पूजन करणार आहोत. सगळ्यात आधी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की तथागतांना आधी पाणी देऊन प्रज्वलित करावे. तथागतांचे आपण मी सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय आमचे
शांतिपाल पवार सर तसेच आमचे आदरणीय भंतीजी यांना विनंती करतो की त्यांनी तथागतांना दीप आणि धूप आपल्याला पुष्प अर्पण करून तथागतांची पूजा करूया. सन्माननीय पवार सर मगाशी पूजन झालं होतं पण आता हा खराब सर इकडे जावा ना आणि इकडे कोण करा. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा खाली ठेवा हे पुढच्या असं ठेवा आमचे अध्यक्ष पुष्पार्पण करतात. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा मधून आवाज कमी झाला नाही पाहिजे कारण आपण जयघोष करतो तथागतांचा व तथागतांनी आम्हाला आदर्श संहिता प्रदान केली. तसेच मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय डॉक्टर शांतिपाल पवार सर यांना विनंती करतो की आपण कुळवाडी भूषण बहुजन प्रतिमेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा. मी डॉक्टर शांतिपाल पवार सर सन्माननीय आमचे अध्यक्ष आमचे यांना विनंती करतो की आपण कुळवाडी भूषण बहुजन प्रतिमेला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. तसेच मी आमचे सन्माननीय अध्यक्ष विशालजी खरात सर यांना विनंती करतो की त्यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा. सन्माननीय विशाल खरात सर. जयघोष जोरात झाला पाहिजे. पंचदूषित आपला आवाज निर्माण झाला पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आणि हाता फुलाला असा हात पकडा. हा बस इथे राहा बस इकडे बघा. सन्माननीय आमचे उपाध्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करावा. आमचे कार्याध्यक्ष माननीय संजय बोधिसत्व परमपूज्य आपण सर्व ह्या दिवशी आज आपण अतिशय असा सोहळा आनंदाचा सोहळा संपन्न करणार आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सारनाथ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित लोहगाव च्या अंतर्गत भव्य बुद्धविहार आणि उद्घाटन समारंभ आणि बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आपण सर्व उपस्थित उपासक आणि उपासिका बालबालिका आपण सर्वांना मंगलकामना. यानंतर आपण बुद्धपूजा बुद्धवंदना आणि परित्राण पाठाला सुरुवात करूया. तत्पूर्वी आज आपण इथे उपस्थित झालात आपण सर्वांना मी मंगलकामना करतो. यानंतर आयुष्यमान बौद्धाचार्य साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण याचना करावी. त्यानंतर मी त्रिसरण आणि पैसे देणार आहे. सर्वांना सगळ्यांना जे आपण त्रिसरण पंचशीलची याचना बंदी करून घेणार आहोत. तेव्हा आपण बुद्ध धर्म संघ आपण वंदन करायचे. तुम्ही पुढे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. यशना ओकास वंदामि भन्ते द्वारतयेन मया गतं अपराधमतु मे भन्ते. द्वितीयाम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन मया गतं अपराधमतु मे भन्ते. तदीयाम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतयेन
द्वारतयेत कत्तं सब अपराध खम तुमे भन्ते तदीयाम्प्योऽस्ति वन्दामि भन्ते द्वारतयेन अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयाम्पि वोकासवन्दामि भन्ते त्रिशरणेन सैपञ्चशीलं धम्मयचामि अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते तदीयाम्पि वोकासहं भन्ते त्रिशरणेन सपञ्चशीलं धम्मयचामि अनुगं गत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स परत दोन वेळेस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरय मच्छपमादठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि ईशरणेन सह पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं गत्वा अपमादेन शीलसम्पदेतव्यम्।
गुणोपेतं खेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोवरे पूजे विबुद्धं कुसुमेन नेन भूयेन मेतेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विलासभावं घनसारकलिपेन दीपेन घनदं सीमा तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय गगनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मच्च सङ्गं सुगततनुभव धातु धातु गव्ये लङ्कायङ्गं उदीपे इदसपुरवरे नागलोके च कूपे सभ्ये बुधस्य बिम्बे सकलदशदिशे येषु रोमादिधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सब्बठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सकलबीजं विदुरज्ञानं देवरूपं सुजीवो इमलचक्कु गविरघोषं घोरवर्णं सुकायम् अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजतनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभो रत्नतु साधुवरदानतु अध्यकूलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज अंगदानरवरा रत्नसजनबुद्धरा भगवन्त अमसाखरा भक्तकादा सवदार संगरी शस्त्रधरिता करी कापला हरिमुरी रौद्ररूपा मुक्तिपथकोनता जीर्णस्फुटी जाडिता उजाडिल्या अगतिका मार्गसादा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ सज्ञा शरणबुद्धासमि शरणधम्मासमि शरणसंघासमि भीमराज 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 इतपीसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तारेव मनुस्वारं बुद्ध भगवाति बुद्धं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पशुपन्नाचि ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवजेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह पादपशुवरोत्तमम् बुद्धो यो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यङ्केञ्चिरतनङ्गलोके विज्जति विविधावतु रतनं बुद्धसमन्नाथि तस्मास्मन्ति भवन्तु मे यो शन्निशिन्नो वरबोधिमूले मारन्तशयनं महती विजयत्वा सम्बोधि महागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो संगिको वकालिको यही वशिको गोपनायको पश्चितं वेदितपो यो इति धम्मं यावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पशुपन्नाचि ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह धम्मचिद्विदं वरम् धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यङ्केञ्चिरतनगलोके विज्जति विविधापथु रत्नगधम्मसमन्नाथि तस्मास्मन्ति भवन्तु
अठांगिको आर्यपथो जनानं मुखं पैसा उजिको हमको धम्मं ऐसन्ति करो पणितो नियामिको तम पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो सानिध्यपटिपन्नो भगवतो सावक संगो यजितं सतारी पुरुषयुगानि अट्ठपुरुष भूगला हेस भगवतो सावक संगो आहुनियो दखनियो अंजलि करणियो अनुत्तरो पुण्यखेतं लोकस्साति संगं यावजीवित पर्यन्तं शरणं गच्छामि ये च संगा अतिता च ये च संगा अनागता पचुपन्नाचि ये संगा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं अयं संगो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देव सङ्गचितिदोतमम् संगो यो खलितो दोषो संघो तमतूतं ममं यङ्केञ्ची रत्नगलोके भिज्जति विविधापतु रत्नं संगसमन्नत्ति तस्मास्तुन्ति भवन्तु मे संघो विशिद्धो वरदत्तनियो सतेन्द्रियो सप्पमलपयो मुने गिने केयि समे जपतो अनासहोतं वनमामि संगम् यस्तमुल्ये ऋषिन्नो आसब्बारी विजय्यका वत्तो सपयन्तं सत्ता वन्दितं बोधिपादकम् इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजितम् हम्पीते नमस्वामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते साधु साधु सब संपत्ति सिद्धिया सकरोगो विनाशाय भवे दीर्घायु दायक सब दुख विनाशाय भवे निपाण संतिके भन्ते अनुगहं कत्वा परितं वृद्धमंगलं द्वितीयंपि तृतीयंपि समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस सुनन्तो सकमोकदं धम्मसवनकालो यं वदन्ता धम्मसवनकालो यं वदन्ता धम्मसवनकालो यं वदन्ता हे संता संत चित्ताद्रि शरण शरण हे तं लोकांतरे वा भूम भूम च देवा गुणगण गहना व्यवटा सब कालम हे ते यंतु देवा वर कनकमय मेरुराजे वसंतो संतो संतोष हेतो मुनिवर वचनं सोतुमग समका सवेषु चक्रवालेषु यखा देवास ब्रह्मणो यङ्गमेहि कथं पुयं सब सम्पत्ति साधकं सवेतं अनुमोदित्वा समगा शासने रता प्रमादरहिता भवन्तो अर्खासु विशेषतो शासन सच्चलोकच्च बुद्धि भवतु सर्वदा शासनं पीचलोकञ्च देव रक्षन्तु सर्वदा सन्धिवन्तो सुखी सभे परिवारे हि अत्तनो अनिघा सुमना भवन्तो सह सभे हि यतिमि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगीतो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कंटकतो वा नखततो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असन्धिष्ठितो वा असपुरिसतो वा चण्डहति असमिग
ठोकर ही विच्छिका मनीषा पदी पिया छतरच सुकर महिषा यखर साधी नाना भय तोवा नाना रोग तोवा नाना पदव तोवा सभे कंगन तो एतेन सच वचेन होतु ते जय मंगलंती यानी भूतानि समागतानि भूमानि वायानि व अंतरिके सर्वे भूता सुमना भवन्तो अथोपि सकच सुनन्तो भासितं तस्माहि भूतानि समेत सभे मितं करोति मनुष्यापजाय दिवस रतोच हरन्ति ये बलि तस्माहि निरखत अपमता यं किञ्चिवितं विद्वाहुरवा सखेषु वयं रत्नं पणितं ननो समो अस्ति तथागतेन इदं बुद्धे रत्नं पणितं एतेन सच्चेन शुभस्ति हन्तु साधु साधु साधु. वंदनेमध्ये मी सन्माननीय आमचे बौद्धाचार्य रमेश खरस सर यांना विनंती करतो, तसंच प्रमुखांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि सन्माननीय बौद्धाचार्य रमेश खरस गुरुजी यांना विनंती करतो की आमचे आदरणीय बुद्धिजी विवेक यांना जीवन प्रदान करावं. आपण आपल्या आदर्शांना भक्तीजींना जीवनदान प्रदान करतोय. सदा सती भवन्तु ते भवतो सब मंगल रखन्तो सब देवता सब धम्मानुभावेन सदा सती भवन्तु ते भवतो सब मंगल रखन्तो सब देवता सब संघानुभावेन सदा सती भवन्तु ते साधु साधु साधु. वंदने होते. धन्यवाद. कार्यक्रम पुढे नेऊया. आपण आमच्या आदर्शांचं पूजन झालेलं आहे, यथोचित गौरव झालेले आहे. आता आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत सन्माननीय डॉक्टर शांतीपाल पवार सर, आमचे सन्माननीय उपाध्यक्ष कार्याध्यक्ष सन्माननीय सचिव यांचाही सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. कारण आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे महामंडळ सत्तामध्ये सांगितलेलंच आहे की आमच्या आदर्शांचं पूजन करणं, त्याचा यथोचित गौरव करणं हे महामंगळ आहे. मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय विशाल खरात सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजचे आमचे प्रमुख पाहुणे डॉक्टर शांतीपाल पवार सर यांचा यथोचित गौरव करावा. टाळ्यांचा गजर व्हावा. डॉक्टर शांतीपाल पवार ही साधारणतः परीक्षा नंतर करून देणारच आहे. सन्माननीय डॉक्टर शांतीपाल पवार सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता निश्चितपणे इथे आहे रांगोळीपासून तर अनेक लॉजिकल युनिव्हर्सिटी. इथे पीएचडी ऑफ एक्सलन्स इन रोबोटिक अँड AI COEP चेअरमन आहेत, स्कॉलरशिप कमिटीचे नोडल सेंट्रल कोऑर्डिनेटर आहेत, एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, फॅकल्टी ॲडवायझर आहेत, तसेच फॅकल्टी ॲडवायझर इन रोबोट
स्टडी सर्कल अँड स्टुडंट चॅप्टर इन TRS COEP. तसेच ते UG आणि PG कोर्सेसचे कॉर्डिनेटर आहेत. BTech MTech यांना ते कॉर्डिनेट करतात. मेंबर ऑफ PGD, ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, म्हणजे इंडियन स्टँडर्ड जे ISI आपण म्हणतो, ISI असतं तसंच BSI असतं, जे आपल्याला मानांकन देतात की बाबा ही गोष्ट ह्या जी मानांकन आहे त्या मानांकनचे मेंबर आहे सर. तसंच आणखी याचा आणखी एक महत्त्वाचा परिचय म्हणजे आपले डेल्लीमध्ये जे विहार आहे त्या विहाराच्या माध्यमातून सर अनेक काम करत असतात, बुद्ध मूर्तीचं प्रदान करत असतात. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी मिळाली. असे आमची शांतीपाल सर अतिशय मित्रभाषी, सुस्वभाविक, हसतमुखाने, त्याला कुठल्याही प्रकारचा गर्व नाही असे आमचे शांतीपाल सर आज आम्हाला प्रमुख पाहुणे लाभले. सर आपलं पुन्हा एकदा स्वागत, जोरदार टाळ्या स्वागत. मी सत्कार बरेच सत्कार म्हणून मध्ये मी नाही का सरांचा परिचय देतोय, कारण कोणी बोलू नये. आपण आता पुढचे सत्कार घेणार आहोत. आता हे विहार बांधण्यासाठी ज्या ज्यांनी बांधवांनी सहकार्य केले त्या सहकार्यांचा आपण सत्कार करणं ही आपलं आद्य कर्तव्य आहे. मी एकेकांची नावं घेईन, त्यांनी त्या सत्कार मूर्तीने पुढे आपला सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तथागतांची बुद्ध मूर्ती, ज्यासाठी ज्यांनी आर्थिक दान दिले ते आमचे सन्माननीय माजी अध्यक्ष आमचे माननीय अध्यक्ष विशाल खरात साहेब यांचे चिरंजीव कनिष्क, तसेच प्रज्ञा सुहास आराव, तसेच प्राध्यापक डॉक्टर मोहन शिंदे यांची कन्या ऐश्वर्या संभूती यांनी आपल्या श्रमातून, आपल्या पहिल्या पगाराची जी रक्कम आहे त्या रकमेतून तथागतांची मूर्ती आम्हाला प्रदान केली आहे. आपलं खूप खूप आभार. आपण आपल्या पालण्यानुसार आपला सत्कार स्वीकारायचा हवा. मी सन्माननीय आमचे शांतीपाल ओहळ सर आणि अध्यक्षांनी सन्माननीय ओहळ सरांना विनंती करते आपण यावं, आणि खऱ्याच सरांना मी विनंती करते पालक म्हणून आपण कनिष्कासोबत यावं. प्रज्ञा तसेच संबंधी आपण यावं, एकेकांनी यावं. आधी सन्माननीय कनिष्क आपण यावं. कनिष्क विशाल खरास, तसंच आमच्या ताई कल्पना. धन्यवाद सर. इंद्रायणी, साक्षीला इंद्रायणी पाव खंडोबा माळा आहे. साक्षीला इंद्रायणी पाव खंडोबा माळा आहे. इथे प्रत्येक कणाकणात अभंग वसले आहे. इथे प्रत्येक कणाकणात गाथा वसली आहे. टाळ चिपळांचा आणि विणेचा नाद, टाळ चिपळ्यांचा आणि विणेचा नाद वाऱ्यासह सुगंध तो भक्तीचा आजही पसरवत आहे. ही धर्मभूमी 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 आहे. ही धर्मभूमी 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 आहे. आणि त्या म्हणता सर्वजण ऐकायला त्यांना उत्सुक आहे. मला श्वास लागला सरांचं खरोखरी सर क्षमा होतं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्या होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांस स्थापन करून आज मंगलमय वातावरणामध्ये सारनाथ सहकारी करणं निर्माण संस्था लोगावच्या माध्यमातून आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये जी आज बुद्धमूर्ती स्थापना व या भव्य अशा बुद्ध विहाराचं उद्घाटन होत असताना या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपासक उपासिका व निमंत्रणाला मान देऊन आलेले सर्व धम्मबांधव या सर्वांचे या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. खास आजचा दिवस हा मंगलमय हा आहे की आजच्या दिवशी तुम्ही पाहत असाल पुऱ्या भारतामध्ये 25 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुस्मृती जाळली. ज्या मनुस्मृतीनं आमच्या बहुजन समाजाला गुलाम केलं होतं, ज्या बहुजन समाजाला दयनीय अवस्थेला आणलं होतं, अशा मनुस्मृतीचं दहन केलं. तो दिवस म्हणजे आजचा जो आहे तो 25 डिसेंबर.
त्याच्यानंतर विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक असा देव दिला, आम्हाला असा एक बुद्ध दिला आणि त्या बुद्धाची मूर्ती स्थापना जे आपण वर्षोनुवर्ष पुऱ्या भारतामध्ये नव्हे तर आपल्या धर्मभूमीमध्ये देहूरोडला या ठिकाणी जी मूर्ती स्थापन केली तो दिवस म्हणजे आता 25 डिसेंबर हा आहे. आणि तो दिवस धरून आज आपण या सोसायटीच्या माध्यमातून हे मूर्तीची स्थापना व विहार उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मी या ठिकाणी थोडक्यात या विहाराची किंवा या आपल्या सोसायटीची पार्श्वभूमी आपल्याला सांगत आहे. 2007 सालापासून आम्ही एम्युनिशन फॅक्टरी मध्ये जे एक विहार आहे, जी आमची प्रेरणा आहे, जे आमचा आदर्श आहे, त्या विहाराच्या माध्यमातून, त्या विहाराचं नाव आहे सारनाथ बुद्ध विहार. त्या विहारामध्ये एक अशी आमची एक सम्यक संकल्पना निर्माण झाली आमच्या फॅक्टरीमध्ये सर्व धर्मबांधव बसून की आपण एक अशी आदर्श सोसायटी निर्माण करूया की जेणेकरून भविष्यामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेली अशी गृहनिर्माण निर्माण करू. आणि 2006 पासून आम्ही जागा शोधण्यामध्ये तयारी करायला लागलो. करत असताना बरेच आम्हाला अडचणी आल्या. एका संस्थेशी आम्ही बिल्डर्स करत असताना तिथं अडकलो, फसलो. आमचे जवळ 10-15 लाख त्या ठिकाणी अडकले. तरी सुद्धा आम्ही न घाबरता न डगमगता पुन्हा आम्ही नव्या जोमाने सुरुवात केली. आणि हे करत असताना आम्हाला एक महान व्यक्तिमत्व मिळालं, ते म्हणजे आजच्या आपल्या या सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विशाजी खरात साहेब हे भेटले. आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग आम्ही पुन्हा नवीन सोसायटीच्या जागा शोधण्यासाठी सुरू झालो. आणि आज ही जे वैभव या ठिकाणी दिसत आहे ती जागा आदरणीय आमचे अध्यक्ष आहेत विशाजी खरात साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे जे बंधू आहेत किरण मोरे सर ह्यांच्या सहकार्यानं आज ही वास्तू निर्माण झाली. हे करत असताना खरोखरच जो आमचा निर्णय घेतला ते सम्यक संकल्प, धम्मामध्ये सम्यक संकल्पाला खूप महत्व आहे की अशी आपली सोय निर्माण करायची. आणि ते करत असताना अडचणी आम्हाला खूप आल्या, कारण की कुठलेही चांगलं करताना एवढं सहजासहजी होत नाही. आम्ही ह्याच्या मिटिंगा घ्यायचो, चर्चा करायचो. त्यावेळेस त्या मिटिंगमध्ये चर्चेमध्ये म्हणतात ना ती कम्प्युटरमध्ये व्हायरस घुसल्यानंतर व्हायरस कसा खराब करतं, तसं आम्हाला बी अडचणी निर्माण झाल्या. मग आम्ही अध्यक्ष नेतृत्वाखाली असं ठरवलं की अशी सोसायटी निर्माण करायची की मग आम्ही पुण्यामधल्या जेवढे आपल्या बुद्धिस्ट लोकांच्या सोसायटी आहेत त्या सोसायटीचा अभ्यास केला, त्यांचा सर्वे केला की ह्या सोसायटीला अडचणी कुठल्या आल्या, त्या फेल का गेल्या, त्याला प्रॉब्लेम निर्माण काय झाले. म्हणजे असा असंख्य अभ्यास केला, जवळजवळ 20-25 ज्या सोसायटीचा अभ्यास केला. आणि असं सांगितलं अध्यक्षाने आम्हाला की आपल्या सोसायटीमध्ये अशी अडचणी येणार नाही, असं आपल्याला करायचं आहे. आणि मग त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं. आज ही भव्य दिव्य सोसायटी 2009 मध्ये आम्ही त्यावेळेस विश्वास बघा 2 कोटी जागा या ठिकाणी आम्ही घेतली, 2 कोटीची. आणि आज हे निर्माण झालं. आणि या माध्यमातून आज मार्गदर्शन करत असताना पहिलं घर या ठिकाणी गर्वानं सांगावंसं वाटतं. एवढा अंधार होता, एवढं जंगल आहे, म्हणजे झाडे झुडपं होती, रस्ता नीट नव्हता. आणि ह्या सोसायटीमध्ये पहिलं घर आमच्या नितुताई मोरेंनी बांधलं. आम्हाला प्रश्न पडला नितुताई ह्या तुम्ही राहतात कसं काय इथं, परंतु मूठ मिळवली आणि पहिलं घर त्यांनी बांधलं. आणि त्यानंतर आज तुम्ही बघत असाल आज डोलाने, दिमागाने, स्वाभिमाने आज या ठिकाणी आपल्या आंबेडकरी अनुयायांचं बंगले या ठिकाणी आज डोला दिसत आहे. आमचे सर्व सभासद एवढे मेहनती आहेत, कारण की बुद्ध धम्मामध्ये वज्जी लोकांचे एक उदाहरण आहे. आमचे अध्यक्ष नेहमी सांगत असतात की वज्जीनं ज्याप्रमाणे एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतले, ते निर्णय अंमलात आणले, त्याप्रमाणे आपणही जायचं आहे. आणि आम्ही सुद्धा प्रत्येक निर्णय, प्रत्येक जे बी काय करत असेल, सोसायटीची आमच्या सभासदाची मीटिंग बोलवतो. ते मीटिंग बोलून त्यामध्ये जो सार्वजनिक निर्णय होईल तो निर्णयच आम्ही सर्वांनी अंमल करतो. आणि त्याप्रमाणेच कार्याला हातभार लावतो. आणि सर्व आमचे सभासद त्याला लगेच तत्पर होऊन साथसोय करतात, मदत करतात. आणि म्हणून हे वैभव उभं राहिलं. सहकारी बेसवर काय होऊ शकतं, एकत्र बांधव जर आले तर काय होऊ शकतं, त्याचं जितलं उदाहरण म्हणजे हे सोसायटी आहे. बऱ्याच माध्यमातून आमचं विहारासाठी काम करायचं आमचं बऱ्याच इच्छा होती. आज हे विहारासाठी जवळजवळ आम्ही 8 गुंठे जागा ह्या विहारासाठी ठेवलेली आहे. आणि ह्या 8 गुंठ्यामध्ये आज हे 1.5 गुंठ्याचं म्हणजे 1500 स्क्वेअर फूटचं हे विहार आपण याने उभा केलेला आहे. जे मीटिंग मध्ये ठरल्यानुसार स्वाभिमानी, स्वावलंबी, आत्मनिर्भर, मला काय म्हणायचंय,
स्वाभिमानी, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर असे हे बुद्ध विहार आज आपण पाहत आहोत की इतरच आज आम्हाला या ठिकाणी बरेच मान्यवर विनंती करत आहेत. आज इलेक्शनचं वार आहे. मान्यवर आम्हाला विनंती करत आहेत की आम्ही काही देऊ इच्छितो, परंतु ज्याप्रमाणे आमच्या चर्चेमध्ये मीटिंगमध्ये ठरलं की आपण आपल्या समाजाच्या हितावर, समाजाच्या पैशावर, कारण आता बाबासाहेब आम्हाला हे सर्व दिले त्यामध्ये आपण निर्माण करूया आणि त्यामध्ये आपण निर्माण केलेलं आहे. आज हे विहार खूप आनंद वाटत आहे आणि ते करत असताना या 2025 सालामध्ये आम्हाला अतिशय 2 काम आमची खूप मोठी झाली. ते म्हणजे आमची सोसायटी या ठिकाणी रजिस्टर झाली. खूप मेहनतीची 2 काम आमच्या 2 महिन्यामध्ये झाली आणि आमच्या त्या कामाला, कार्याला आमच्या सर्व सभासदांनी भरपूर हातभार केला. पहिले झालं आमची साखर सोसायटी रजिस्टर झाली आणि दुसरी हे 1.5 महिन्यामध्ये निर्माण झालेलं हे धम्मभूमी बुद्ध विहार. तर मी या विहारासाठी, या जडणघडणीसाठी आमच्या सोसायटीमधील सर्व आमच्या महिला असतील, आमचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांनी हातभार लावलेला आहे. तसेच या बुद्ध विहाराच्या बांधण्यासाठी समाजामधून सुद्धा धम्मदान अतिशय भरभरून आलं. त्या सर्व धम्मबांधवांचे, धम्मोपासकांचे या ठिकाणी मी आभार मानतो व मी या ठिकाणी या विहाराचे उद्घाटनाच्या प्रकारचे प्रस्तावना या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. भोजनाची वेळ झालेली आहे आणि तथागत म्हणतात की जेव्हा भूक लागली असेल तेव्हा देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, चळवळीतील सर्व महामानव व महानायकांना माझं प्रथम कृपाल अभिवादन. आणि आजच्या दिवसाचं खूप एक विशेष महत्त्व आहे. म्हणजे आता सुनील भाऊने सांगितलेलं आहे की आपलं हे विहार 25 डिसेंबर का आपण 30 तारीख का चूज केली, कारण त्या दिवशी बाबासाहेबांनी रंगूनवरून मूर्ती आणली होती तथागतांची आणि ते देवरोडला त्याची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा दिवस म्हणजे मनुस्मृती दहन, की ज्या बाबासाहेबांमुळे आज आपण मनुस्मृती जे लेडीजसाठी आणि सगळ्यांसाठीच बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं, कारण अत्याचार होत होते. मी जास्त बोलणार नाही, मी लिहून आणलं होतं पण वेळ कमी झालेला. प्रवीण भाऊने आताच बोलले की जेवणाचा टाइम झालेला आहे, तर मी शॉर्टमध्ये ना आपलं हे सोसायटीबद्दल मी आवर्जून बोलणार आहे की एक माणसाचं नाव मी आवर्जून घेऊ इच्छिते की ज्याच्यामुळे आम्ही एकत्र आलो. 2001 मध्ये विहाराची धम्मसल निघाली होती आणि ते म्हणजे धम्मसल आम्हाला एकत्र जे माणसाने आणलं त्याचं नाव दीपक रणवरे आणि त्यांच्यामुळे आम्ही मीटिंग घेतली विहारामध्ये की चला बाबा आपण जागा घ्यायला पाहिजे. आणि तेव्हा ते आमच्या सोबत होते, मीटिंग घेतली, सगळ्यांना एकत्र आणलं आणि सोसायटीचं निर्माण केलं. पण ते मध्येच त्यांचं पाषाणमध्ये जागा असल्या कारणाने ते आमच्या सोसायटीमध्ये जॉईन नाही झाले. आणि मग एकदा आम्हाला ती फसवणूक पण झाली. आता सुनील भाऊ बोलले होते. मग नंतर 100 लोकांमधून आम्ही फक्त 57 लोक राहिले की विश्वास. आता पहिला एकदा धोका झाला किंवा 50,000 भरल्यानंतर तो निघून गेला जागा विकणारा, मग परत कोण विश्वास दाखवणार. तर त्यासाठी काय केलं की 100 मधून खूप कमी लोक राहिले. मग सगळेजण आता काय करायचं, मग परत मीटिंग घेऊन परत जागा बघायला लागलो. परत इकडे तिकडे जात होतो, सगळे फॅमिली घेऊन दर रविवारी आम्ही जागा बघायला जायचो आणि परत जॉईन करून सगळ्या सभासदांनी हिथं जागा घेतली. आणि मग आपले खरात साहेबांनी त्यांच्या थ्रू आम्हाला ही जागा नाही का आम्ही घेतली. पण सगळ्यांना जॉईन करायचं, एक लोकांना एकत्र आणायचं हे खूप महत्त्वाचं काम दीपक रणवरे यांनी त्यावेळेस केलेलं आहे. आणि मला सांगू इच्छिते की 2009 मध्ये जागा खरेदी केली आणि त्याच्यामध्ये घर कोणी बांधायला तयार नव्हते, कारण इथं फक्त 2-3च घर होते. एक ते गाववाल्यांचे घर होतं, 2 घर होते आणि एक फक्त ते पत्रोळ्या बनवले ते कारखान्याचं एक होतं. बाकी इथं फक्त डोंगर होतं, खाली रस्ता वगैरे काही जागा नव्हती, काय नाही.
पण मिस्टर आणि आम्ही हिंमत केली की चला बाबा आता मुलं लहान आहेत तर घर बांधून टाकावं. साप विंचू असं सगळे फिरत होते. मग आम्ही तो जोता वरती बांधला आणि डेअरिंग केली. पहिले मीटिंगमध्ये वाघमारे भाऊ बोलले की आम्ही पहिले घर बांधू. तर म्हणलं अरे वाघमारे भाऊ पण आपल्या जोडीला आहे चला, पण त्यांनी घर नंतर बांधलं. आम्ही सुरुवात केली आणि आम्ही राहायला आलो. आणि 20 मार्च 2012 मध्ये आम्ही घराचं सुरुवात केलं आणि 13 मध्ये आमचं घर कंप्लीट झालं. पण मुलांचं शाळेचं ऍडमिशनचं इथं झालं नव्हतं कारण ते सगळं केंद्रीय विद्यालय. मग 2014 मध्ये ऍडमिशन झाल्यावर आम्ही इथं शिफ्ट झालो. 13 एप्रिल 2014 मध्ये. डिम लाईट पण नव्हतं, पॉवर नव्हतं. जसं आपण कॅन्डल पेटवतो ना तेवढीच लाईट होती. आणि मग मिक्सर चालत नाही, फ्रीज नाही चालत, अशामध्ये कसं राहायचं. मग आम्ही MSCB मध्ये चक्रा मारून तिथे एक राऊत साहेब होते आणि त्यांनी संपर्क केलं आणि बोले की तुमचं शेड्यूल कास्ट ह्याच्यामध्ये डिग्री बसू शकतो. मग सगळे आपले जेवढे 57 लोक आहेत त्यांचे कास्ट सर्टिफिकेट आणि एक ॲप्लिकेशन बनवला, सगळ्यांचे सह्या घेतले आणि आम्ही नवरा बायकोनी DP इथे आपल्या डोंगरावर तिथं बसवलं. आणि मग सगळ्या आपल्या लोगांमध्ये ना लाईटचं नियोजन झालं आणि त्याच्यामुळे सगळीकडे लाईटचं नाही कमी हे झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला सांगायचं होतं की जयंती, बाबासाहेबांची जयंती इथं सगळेच मिळून राहत होतं कारण मी माझं एकटीचं घर. इतर समाजाने मिळून 2015 मध्ये आम्ही पहिली जयंती सुरू केली. इथं गायकवाड राहायला होते, आम्ही होतो, ते गायाधीन वगैरे होते आणि ओव्हाळ आता ते गेले. आम्ही सगळ्यांनी मिळून असं जयंती वगैरे सगळे सण साजरे केले. आता टाइम खूप कमी, चिठ्ठी पण आलेली आहे. पण मला एकच बोलायचं आहे की इथे जेव्हा स्थानिक लोकांना एवढं प्रॉब्लेम येतं तर खऱ्या गुरुजींच्या इथे चोरी झाली. ते आता रिटायर आहे पण त्यांना खूप असं 100 टाइम्स सॅल्यूट करायला पाहिजे. वॉकिंगला जाताना त्यांच्यावर मीन्स चोर लोकांनी हमला केला. त्यांनी फाईट केली. पिक्चरमध्ये जसं एक हिरो फाईट करतो ना बघा, त्यांना मेडिटेशन करणारे पण त्यांनी फाईट करून त्यांना हाकलून लावलं. चेन वगैरे ओढली, सोनं गेलं. मग रात्री 1:30 वाजू द्या नाहीतर 2 वाजू द्या किंवा 11 वाजू द्या, काय झालं तरी आम्ही स्थानिक लोक एकमेकांना फोन करतो, लगेच मीटिंग घेतो आणि कंपाऊंड वॉलचं काम त्याच्यानंतर सुरू केलं कारण सारखे चोऱ्या होत होते. मग नियोजन पण घोषे साहेब आल्यापासून आमच्याकडे जरा नाही का फटाफट काम व्हायला लागले. पहिले मी सुरुवातीला सांगायचे तर जरा कमी पॉवर, पहिले तुम्ही घर बांधलं तुम्हाला त्रास होणारच आहे, हळूहळू होतील. म्हणजे जसे लोक वाढायला लागले, अजय भाऊ आले, इकडे संदीप इंगळे आले, सगळेजण यायला लागले ना मग काम व्हायला लागले. तर आताही असं जसं विहाराचं काम केलं पुढचं पण असेच काम सगळ्यांनी मिळून करावं. चिठ्ठ्या सारखे येतात ते आणि मला भरपूर बोलायचं होतं आणि टाइम झालेले. जाऊ दे जे काय असो, एक युनिटीमध्ये जेवढं काम करू शकतो ना तेवढं एकट्यामध्ये करू शकत नाही. आणि सगळेजण टीमवर्क घेऊन खूप छान काम चाललेलं आहे. रजिस्टर सोसायटी झालेली आहे, बिहाराचं काम झालेलं आहे आणि मुलांसाठी एक फ्युचर प्लॅनिंग म्हणून आम्ही हे खूप छान नियोजन केलेलं आहे. तर प्रत्येकाने इथं राहायला आल्यावर त्यांना कळेल कसे प्रॉब्लेम असतात आणि मग कसं आपल्याला एकत्र येऊन सॉल्व्ह करायचं असतं. त्या सगळ्या गोष्टी मिळून आम्ही तर सॉल्व्ह करतोच आहे. मग तुम्ही आल्यावर पण तुम्ही पण जॉईन होणार. तर सगळ्यांनी लवकरात लवकर इथं येऊन जॉईन करावं. आणि बोलायचं तर भरपूर होतं पण आता टाइम नाही म्हणून मी इथंच थांबते. आणि सगळ्यांसाठी परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आपल्या धम्मभूमीचं आपण जे विहाराचं नियोजन केलं छानपैकी आपण विहार हे केलं. तर मुलांसाठी संस्कार वर्ग वगैरे खूप छान आमच्या अजून खूप सारे प्लॅनिंग्स आहेत. ते पुढे आम्ही सक्सेस करण्याचा प्रयत्न करू. आणि मी इथं बोलून इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय. तसंच आमचे आयुष्यमान संजय खंडू खरात कार्याध्यक्ष, सेवानिवृत्त वरिष्ठ अधीक्षक एअरपोर्ट पुणे यांनी विहाराच्या ग्रंथालयासाठी बाबासाहेबांचे 12 खंड जे प्रकाशित महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत ते धम्मदान दिलेले आहेत. त्यांच्यासाठी मी फारसा वेळ घेणार नाही. मी माझं 10 मिनिटात भाषण करणार आहे कारण प्रमुख पाहुणा आला आणि भाषण न करता गेला असं नको व्हायला. सर्वप्रथम सारनाथ गृहरचनेची संस्था या संस्थेच्या सर्व सभासदांचे मनापासून अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अध्यक्ष विशाल खडा, डिव्हिजनल ऑफिसर ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी पुणे,
कार्याध्यक्ष संजय खरात, सचिव सुनील गायकवाड, उपाध्यक्ष विजय ओव्हाळ, खजिनदार अजय गायकवाड या सगळ्यांची नावं मी याच्यासाठी घेतोय की जी पुढे येतात त्यांना मोठी जबाबदारी असते आणि सगळ्यांच्या वतीनं त्यांनी ही जबाबदारी घेतली आणि खूप छानपणे पार पाडली. याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुन्हा एकदा सर्व सभासदांचं अभिनंदन. सारनाथ म्हटल्यानंतर आम्हाला आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आपल्या डोळ्यासमोर येतं इसवी सन पूर्व 528. भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन 563ला झाला आणि मृत्यू इसवी सन 483ला झाला. पूर्ण 84 वर्षाचं आयुष्य आणि 35व्या वर्षी त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली. बुद्धत्वाची प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्ध हा मला जे ज्ञान मिळालेलं आहे हे करोडो दिवस जेव्हा शोधत होते तेव्हा त्यांना सारनाथ या ठिकाणी कौंडिन्य, गोप, बदीय, महाना आणि अश्वजित या त्यांच्या मित्रांची आठवण आली, त्यांच्या सहकार्यांची आठवण आली आणि त्यांनी धम्म दिला. सारनाथ या ठिकाणी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालेलं आहे. हे तुमचं फार सुंदर नाव आहे या सोसायटीचं. या सारनाथ नंतर सारनाथमध्ये कलेचं केंद्र निर्माण झालं. सारनाथचं आधीचं नाव होतं ऋषीपतन आणि त्याला मृगदाय वन पण म्हटलं जायचं. अशोकाच्या काळात त्याचं महत्त्व वाढलं आणि अशोकाने सारनाथमध्ये धम्मेस्तूप त्या ठिकाणी निर्माण केला. आपण हे का जाणून घेतलं पाहिजे? कारण धम्म आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि पहिल्यांदा धम्माची आणि संघाची त्या ठिकाणी स्थापना झाली. त्याचप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने वाटचाल करत आहात. सारनाथ गृहरचनेचे सगळे सभासद पहिला जो संघ त्या ठिकाणी संपन्न झाला त्यानुसारच तुम्ही वाटचाल करताय. मला या ठिकाणी कळालं की तुम्ही नेहमी वची संघाचं, वची सूत्राचं अनुकरण करता. सप्त अपरिहार्य धम्म जो गौतम बुद्धांनी सांगितला त्या सप्त अपरिहार्य धम्म जे 7 सूत्र आहेत की ज्याच्यामध्ये वची नेहमी एकत्र येतात, वची नेहमी विचारपूर्वक निर्णय घेतात, वची नेहमी महल्लकांचा सत्कार करतात, सिनियर्स जे आहेत त्यांचा सत्कार करतात, असे काही 7 नियम आहेत. यानुसार तुम्ही पालन केलं तर वचींचा पराभव होऊ शकत नाही असं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे तुमच्याही सोसायटीचा कधीच काही कुठल्याही प्रकारे पतन होणार नाही. तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाणार याची मी आश्वासन देतो. बाबासाहेबांनी जो गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म आपल्याला दिलेला आहे त्याच्या सुरुवातीलाच एक अर्पण पत्रिका दिलेली आहे. त्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, म्हणजे ती एक सूत्र आहे जे बाबासाहेबांनी त्याच्यावर उल्लेखित केलेलं आहे अर्पण पत्रिकेमध्ये. सुखा बुद्धानु उपादो, सुखा सद्धम्म देशना, सुखा संगस्य सामगी, समगानम तपोसुखो. याच्यामध्ये सुखद आहे बुद्धांचा जन्म हा अर्थ आहे, सुखद आहे धम्माची देशना. धम्मदेशना आता आपण ऐकणार आहोत. म्हणजे विवेक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून धम्मदेशना घेणार आहोत. त्याचप्रमाणे सुखद आहे संघाने मिळून केलेले काम कार्य आणि तुम्ही फार उत्कृष्ट पद्धतीने ते करता. समगानम तपोसुखो, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तप केलेलं हे नेहमी सुखकारक असतं. या ठिकाणी ही गाथा सांगून मी थांबणार आहे. परंतु बाबासाहेबांचा एक विचार तुम्हाला जाता जाता सांगतो. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे विहार हे मंदिरासारखं नकोय. विहार हे मंदिरासारखं नको, ते एक चळवळीचं ठिकाण झालं पाहिजे. चळवळ म्हणजे काय की ज्या ठिकाणी वैचारिक क्रांती, वैचारिक घडामोडी घडतात, ज्यामध्ये धम्म चर्चा केला जातो, ज्यामध्ये धम्माचं भलं कसं होईल, आपली जी बाबासाहेबांची जे विचार आहेत ते आणखीन पुढं कसे जाईल त्याची चर्चा होईल, त्याप्रमाणे पुढची पिढी घडेल असं या ठिकाणी केंद्र घडलं पाहिजे. विहारामध्ये त्याच गाथा फक्त धम्मपालन गाथापर्यंत आपण येऊन थांबतो, त्याचा विचार समजून घेत नाही असं न होता या ठिकाणी आपण सगळेजण धम्म पालन कराल, धम्म समजून घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार, शाहू महाराजांचे विचार, सगळ्या महामानवांचे विचार या ठिकाणी आपण चर्चेला घ्याल. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे तरुण पिढी आहे, तरुण पिढी मला फार छान वाटलं की खरात सरांचा मुलगा जो आहे कनिष्कने आणि त्या मुलीचं नाव आहे प्रज्ञा ना, संबोधी या दोघांनी मिळून आपल्या पगारातला पैसा दिला. हे फार मोठं उदाहरण तुम्ही पुढच्या पिढीसाठी ठेवलेलं. त्यांच्यासाठी होतं काय की विहार म्हटलं की बंधनही अनुभव आहे. आम्ही पण इतके दिवस काम करतो चळवळीमध्ये आणि पर्टिक्युलरली धार्मिक चळवळीमध्ये.
तर समाजामध्ये विहार म्हटलं की वय झालेली माणसं गोळा होण्याचं ठिकाण असं असतं, पण तसं न होता ही तरुण मुलं तुम्ही सामावून घेतलेली आहेत आणि त्यांना या ठिकाणी गोडी लावलेली आहे. हे फार मोठं काम तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तरुण मुलं इकडे आली पाहिजे, त्यांचे वाढदिवस झाले पाहिजे, इथं संगीत, तबला, कराटेचे क्लासेस चालले पाहिजे. त्याच पद्धतीने हे काम होईल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी खूप छान हे विहाराला धम्मभूमी नाव दिलेलं आहे. 25 डिसेंबर आहे आज. 1927 साली 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे 20 मार्चला घडली, ते म्हणजे 14 तळ्याचा सत्याग्रह, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. त्यानंतर जी दुसरी घटना घडली ती म्हणजे 25 डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन झालं आणि त्याच 25 डिसेंबरला 1954 साली बाबासाहेबांनी आपल्याला देवरोडला धम्मभूमीला एक बुद्धरूप आणून दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आता हा नवा देव मी तुम्हाला देतोय. बघा 56च्या 2 वर्ष आधी हे दिलेलं आहे आपल्याला. 2 वर्ष अगोदर बाबासाहेबांनी हे दिलेलं आहे. आता घरात खंडोबा, इथं पण आहे खंडोबा माळ, पण घरात खंडोबा आणि बाहेर गौतम बुद्ध असं चालणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना वॉर्निंग दिलेली आहे. त्याप्रमाणेच मी अपेक्षा करतो की या ठिकाणी देखील धम्म जोपासला जाईल, धम्माची भरभराट होईल. या ठिकाणी तुम्ही वाचनालय सुरू केले, एवढं सुंदर पूजास्थान या ठिकाणी आहे, मोठा हॉल आहे. मला वाटतं संपूर्ण परिपूर्ण विहार मी पहिल्यांदाच असं बघतो. आम्ही खूप विहारं पाहिली, आम्ही प्रत्येक विहारांमध्ये जातो. आत्तापर्यंत 173 बुद्धमूर्ती आम्ही थायलंडवरून आणून रेंजेसमधून सगळ्या विहारांमध्ये दिलेल्या आहेत. या 173 बुद्धमूर्तींचं जेव्हा आम्ही मागे बघून आम्ही सगळा प्रवास बघतो तर आम्हाला विहार दिसतात. गावांमध्ये विहार दिसतात, दगडांमध्ये बांधलेली विहारं आहेत, झोपडपट्टीमध्ये विहारं आहेत, मोठ्या ठिकाणी विहार. काही विहार तर आता मानमध्ये तर AC विहार आहे, खूप 3 मजली AC विहार. म्हणजे इतका आपला संघ, आपला समाज हा सशक्त झालेला आहे आणि आर्थिकदृष्ट्या पण संपन्न आहे. या समाजाकडून आणखीन विहारं मोठी मोठी होत आहेत आणि आम्हाला या विहारांसाठी मूर्त्या देताना, बुद्धरूप देताना फार आनंद होतोय. आम्ही एक माध्यम आहोत. आम्हाला थायलंडवरून जे काही बुद्धरूपं मिळतात, बंदे नरोंग आहेत, बंदे कोविद आहेत, बंदे आमचे अवनय आहेत, सगळ्या भंतींच्या वतीनं तिथून मूर्त्या येतात आणि आम्ही या ठिकाणी देतो. आम्ही फक्त माध्यम आहोत. आमच्या शताब्दी बुद्धविहार रेंजर्स रहिवासी सभेच्या वतीनं आमचे सहकारी संजय साबळे देखील आलेले आहेत तिकडं. आम्ही सगळेजण मिळून काम करताना आम्हाला एक आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे की जिथं जिथं म्हणून चांगलं विहार आहे त्या ठिकाणी आम्ही मूर्ती देणार. आत्ताच आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजय खरे माझे मित्र या ठिकाणी आले होते आणि त्यांनी जाहीर घोषणा केली की या पुढच्या बुद्धरूपाचा जो काही खर्च आहे तो मी देईन. त्याचप्रमाणे आम्ही देखील तुम्हाला आश्वासन देतो की पुढच्या वेळेस जे काही तुम्हाला भव्य बुद्धरूप मिळणार आहे, 6 फुटी बुद्धरूप, 250 किलो वजनाचं, थायलंडवरून आलेलं, 2 देशांच्या मैत्रीचं प्रतीक असणारं बुद्धरूप या ठिकाणी नक्कीच देणार अशी मी या ठिकाणी सगळ्यांना आश्वासन देतो. महामंगल सूक्तामध्ये 38 कुशलमंगल सांगितलेली आहे. बंतेजी आता धम्मदेशना देणारच आहेत. मी फारसं न बोलता आपण सर्वांनी महामंगल सूक्ताचं अनुकरण करावं, पालन करावं आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने धम्म जोपासावा अशी मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो आणि आपण ती नक्कीच पूर्ण कराल याची मला खात्री आहे. विशाल खरात आणि त्यांच्या टीमचे पुन्हा एकदा अभिनंदन. मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल धन्यवाद. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय धन्यवाद. अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर विजय खरे, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे डॉक्टर शत्रुपाल पवार आणि त्यांच्या मंगल करून अशा हातांनी आपल्या या बुद्धविहारमध्ये बुद्धमूर्तीचं प्रतिष्ठापना झालेली आहे असे आदरणीय विवेक भंते त्यांना देखील विविध अभिवादन करतो. जमलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्व निमंत्रित, ज्यांनी विहाराच्या निर्मितीसाठी धम्मदान दिलेलं आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काम केलेलं आहे, अशा सर्व बौद्ध उपासक उपासिकांचं मी या सारनाथ सोसायटी आणि धम्मभूमी विहार यांच्यातर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. प्रास्ताविकेमध्ये आमच्या सचिवांनी या संस्थेची, या गृहनिर्माण संस्थेची जी स्थापना झाली त्या स्थापनेचा इतिहास सांगितलेला आहे. हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट फक्त प्रोजेक्ट नाही आहे, हे एक आंबेडकरी समाजाचं एक स्वप्न आहे.
ज्याप्रमाणे वामनदादा म्हणायचे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांचे न्यारेच टोक असते. तर आज माझ्यासोबत हे जे 57 मेंबर आहेत, या 57च्या पुढचा 7 काढून टाका आणि ते 5 लोक जे बाबासाहेबांना अपेक्षित होते, जे वामनदादा कर्डकांना अपेक्षित होते, असे 50 लोकांचा संघ, 57 लोकांचा संघ आहे. बाबासाहेब आग्र्याच्या सभेमध्ये बोलले होते, पढे लिखे लोगों ने मुझे धोखा दिया है. ते मनावर कोरलेलं आहे आणि समाजाचा आपण एक शिकलेला घटक, एक जबाबदार घटक, एक ज्याला बुद्ध कळलेला आहे, ज्याला बाबासाहेब कळलेला आहे आणि ज्याची कुवत आहे की बाबासाहेब डोक्यामध्ये ठेवण्याची. कारण बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन नाचणारे खूप लोक आहेत, पण तो डोक्यात घेऊन नाचणारे कमी आहेत आणि या डोक्यामध्ये घेऊन नाचणाऱ्यांमध्ये हे 50-57 लोक. जोरदार टाळ्या. आज जे हे ड्रीम कम ट्रू, आज जी स्वप्नपूर्ती जी झालेली आहे, त्याला केवळ विशाल खरात नाही, तर या प्रक्रियेमध्ये जो जो घटक आलेला आहे सर, ज्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये जागा घेण्यापासून तर ते बंगल्यांचं डिझाईन करणारे आमचे चांडक साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे इथे इनामदार साहेब आहेत, ते देखील म्हणजे समाजाच्या विविध स्तरातून, प्रत्येक घटकातून आम्हाला मदतीचा ओघ आलेला आहे. ज्यावेळेस पॉझिटिव्हिटी असते सर, त्या पॉझिटिव्हिटीने काय घडवलं जातं, तर हे सुंदरसं असं विहार आणि एक सुंदर असं मिशन घडवलं जातं. जेव्हा तुमच्यामध्ये एक आंतरिक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा एका पॉझिटिव्ह डिरेक्शनला जर जायची असेल, तर तिचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमची सारनाथ सोसायटी आहे. इथला एक एक व्यक्ती, एक एक सभासद, त्याच्या कुटुंब हे आमच्या गोला बारूद निर्माणीमध्ये होणाऱ्या क्लस्टर बॉम्बसारखं आहे. एक एक सभासद आमचा बॉम्बसारखा आहे. जिथे जाईल त्याचे 10 बॉम्ब तयार होतात आणि ते पुढे फुटत जातात. तर सारनाथ बुद्ध विहार जे आमच्या फॅक्टरीमध्ये आहे, त्या विहारामध्ये जसे कार्यक्रम व्हायचे तसे कार्यक्रम या धम्मभूमी विहारामध्ये होतील. तिथे सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त गाथा पठण होणार नाही, तर ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी चळवळीमध्ये किंवा बुद्धांचा धम्म पुढे नेण्यामध्ये जो त्यांचं कार्य आहे, त्या कार्यामध्ये ज्यांनी हातभार लावलेला आहे, अशा प्रत्येक महापुरुषांची जयंती आणि स्मृतिदिन या ठिकाणी साजरा होणार आहे. सरांनी सांगितलं की मनुस्मृती दहन झाली. मनुस्मृती दहन 1927ला झाली, म्हणून आज आमच्या महिला आज मानाने जगत आहेत. आज आमच्या नितुताई मोरे ते एक प्रतिनिधित्व करत आहेत. अशा बऱ्याच महिला आमच्या समाजामध्ये असेल, त्या महिलांना एक हक्काचं प्रतिष्ठान हे आमचं विचारपीठ प्रदान करील अशी ग्वाही मी सरांना देतो. सरांनी सांगितलं की या विहारामध्ये किंवा या सोसायटीमध्ये येणं सुखकारक आहे. नक्कीच आता राहणाऱ्या लोकांना काही सुविधांचा अभाव आहे, त्या नागरी सेवा आहेत, ते देणं सारनाथ सोसायटीच्या आवाक्याच्या पलीकडे आहे. परंतु तुम्हाला मी ग्वाही देतो की आपल्या बाजूने पुण्याचा 65 मीटर रुंदीचा रिंग रोड जात आहे. आपल्या विहाराची, आपल्या सोसायटीची कनेक्टिव्हिटी असणार आहे ती या रिंग रोडला आहे. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये ज्यावेळेस नगरसेवक आणि महापौर निवडला जाईल, तर हे आपली सोसायटी, आपला परिसर नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला या टेकडीचा, आपल्याला या भूमीचा इतका चांगला आपल्याला सपोर्ट आहे की भविष्यामध्ये आपण बुद्धाने सांगितलं आहे की बुद्धाने जशी मानवाची सेवा केलेली आहे, मानवाची निर्मिती केलेली आहे, तसंच त्यांनी प्राणी मात्रा आणि जीवसृष्टी आणि आपल्या वातावरणाचं म्हणजे क्लायमेटचं देखील बुद्धांनी महत्त्व सांगितलेलं आहे. तर हा परिसर आपण हिरवागार करायचं प्राधान्य आहे. या टेकडीवर वृक्षारोपण असेल किंवा आपलं शेजारी जी जागा आहे त्या जागेमध्ये आपण एक छोटीशी वाटिका करणार आहोत, एक गार्डन तयार करणार आहोत आणि इथून रस्त्याच्या दुतर्फासर आपण अशोक ट्री, आपलं अशोक झाडांची आपण बांधणी करणार आहोत, त्यांना प्लांटेशन करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे येताना मंत्रमुग्ध झाला पाहिजे आपला उपासक, त्याच्याकडे येणारे पाहुणे, की खरोखरच आपण धम्मभूमीमध्ये जात आहोत. ही त्याची जी कल्पना जी आहे त्याला एक सुखकारक की आम्ही माझं धम्मभूमीमध्ये उदाहरण माझं पुनरागमन होत आहे अशा रीतीने आपण या विहाराची जडणघडणीमध्ये आपण जाणार आहोत. ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही ज्या प्रकारे माझ्यावर सार्थ विश्वास ठेवला,
त्या स्वार्थ विश्वासाला मी आज पात्र झालो. म्हणून तुम्ही लोकांनी ज्या पद्धतीने मला अध्यक्ष नेमलं आणि त्या अध्यक्ष या पदाला मी न्याय देऊ शकलो, केवळ तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मी जरी अध्यक्ष हा पदाने असलो तरी मी तुमच्यासारखा एक सामान्य सभासद आहे. तुमच्यासारखाच मी एक तळमळीचा आंबेडकरी आणि बौद्ध धम्माचा उपासक आहे. तुम्ही ज्याप्रमाणे आत्तापर्यंत इथे वाटचाल केलेली आहे, ती वाटचाल करत असताना आपल्या नव्या पिढीला ही बॅलेट द्यायची आहे, हा वारसा परंपरा त्यांना द्यायची आहे. आणि त्या वारसा परंपरेची जपणूक, ती कार्याची सुरुवात ही विहार होईल. ही विहार केवळ विहार नाही तर हे ज्ञानाचं केंद्र असणार आहे. पंचक्रोशीत नव्हे तर पुणे शहरामध्ये हे विहार कार्यरत असेल, अग्रसर असेल, अशी मी ओहळ सरांना मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा खरे सर असतील आणि ओहळ सर असतील, त्या दोघांनी या ठिकाणी मोठं असं 6 फूट उंचीचं बुद्धरूप आपल्याला देणार आहेत अशी त्यांना ग्वाही दिलेली आहे. मी सर्वांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप असं आभार आणि अभिनंदन करतो. सर, तुम्ही बुद्धरूप दिल्यानंतर आमचं नाव हे जगाच्या पटलावर येणार आहे. त्यामुळे मी खूप खूप असं आपला आभार मानतो. वेळ जास्त झालेली आहे कारण उपाशीपोटी कुठलीही देसना किंवा कुठलाही भाषण आहे, प्रवचन आहे, ते पचनी पडत नाही. मी अधिक न वेळ घेता माझे जे सहकारी आहेत, माझ्या सहकाऱ्यांनी खूप खूप मेहनत घेतलेली आहे. सुनील गायकवाड असतील, अजय गायकवाड असतील, महादेव घोक्षे असतील, खरात गुरुजी असतील, उत्कर्ष असेल, प्रवीणजी अहिरे असतील, प्रदीप आहे, असे कित्येक लोकांची नावं घेता येतील. या सर्वांनी खूप मेहनत घेऊन रेकॉर्ड टाईममध्ये 1.5 महिन्यामध्ये ही वास्तू उभी केलेली आहे. या सर्वांचं मी खरोखर असं अभिनंदन करतो. ते कौतुकास आणि गौरवास प्राप्त आहेत. आणि या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काही अडचणी जर आल्या तर त्या दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे प्रयत्न करणार आहोत. इथेच मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. परिश्रमे सत्यात अवतरली. अहो सुनील तो शिलेदार, अजय तो किल्लेदार. सुनील तो शिलेदार, अजय तो किल्लेदार. अहो सदा कणाकणात आमच्या नित्यताई असेल, महादेव आमच्या विराजमान आज आहे. नित्यताई असेल, महादेव असेल, विराजमान आज आहे. एक विशाल क्रांती आपण घडवली. धन्यवाद सर. मी आमचे आदरणीय भंतेजी, विवेकजी यांना वंदन करून त्यांना नम्र निवेदन करतो की आपण आम्हाला धम्मदेसना प्रदान करावी. आदरणीय भंतेजी. मार्ग दाखविणारे प्रज्ञेचे असीम करुणा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना त्रिवार अभिवादन. व आज आपण इथे या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, बाल बालिका, आपण सर्वांना मंगलकामना. आज आपण इथे भगवान बुद्धांच्या रूपाचं मूर्ती स्थापना इथे आपण सर्वांच्या हितासाठी, कल्याणासाठी आणि सुखासाठी ही स्थापना केलेली आहे. थोडक्यात आज जर आपण पाहिलं तर भगवान बुद्धांच्या सवयी किंवा 2500 वर्षापूर्वी जर पाहिलं, सिद्धार्थ गौतमाचा जन्म इसवी सन पूर्व 463 इसवी सन पूर्व म्हटलं आणि इसवी सन पूर्व त्यांचं महापरिनिर्वाण 563 असा हा संपूर्ण सिद्धार्थ गौतमाचा कालावधी होता. जर आपण पाहिलं सिद्धार्थ गौतमाचा जेव्हा जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर आकाशामध्ये बुद्ध हा प्रतिध्वनी आवाज घुमत होता. बुद्ध हा आवाज जेव्हा घुमत असताना असित नावाचे जे तपस्वी हिमालयात ध्यान करत होते आणि त्यांनी हा आवाज ऐकला. आणि आवाज ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की असा कोणता बालक या मूर्तितलावर जन्मास आला की आकाशात बुद्ध हा प्रतिध्वनी आवाज घुमत होता. त्यांनी आपल्या ध्यानाच्या माध्यमातून पाहिलं की बालक कुठे जन्मास आले, तर त्यांना सिद्धार्थ शुद्धधन राजाच्या घरी हे बालक जन्मास आलं. त्यांना
माहीत पडलं. त्यांना असं वाटलं की आपण सुद्धा त्यांना भेटण्यास गेलं पाहिजे, नाही का? उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांना घेतल्यानंतर त्या बालकास आपल्या हातावर घेतल्यानंतर असित मुनी रडण्यास सुरुवात केली आणि असित मुनी रडायला लागलेत. असित मुनी रडायला लागल्यानंतर राजा शुद्धोधन म्हणाला की असं का रडायला लागलेत आपण, किंवा माझा मुलगा वाईट आहे की लक्षण वाईट आहे का की जेणेकरून तुम्ही रडायला लागलेत. तर असित मुनी म्हणतात की हे बालक साधारण बालक नसून हे महापुरुष आहेत. आता महापुरुष कशावरून की त्यांना 32 लक्षणे आणि 80 उपलक्षणे हे प्राप्त होते. त्यावरून त्या असित मुनीने सांगितले की हे महापुरुष आहेत. आता आपण जर पाहिलं तर महापुरुषांची केवळ 2 गती असतात. तर हे संसारामध्ये राहत असतील तर ते चक्रवर्ती होतात, चक्रवर्ती सम्राट होतात आणि संसार त्याग करतील तर ते बुद्ध होतील. असित मुनीने केवळ आणि केवळ एकच गती सांगितली, केवळ ते संसार त्याग करतील आणि हे बुद्ध होतील. आणि त्यांना बुद्ध झालेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही याकरिता रडत आहे. मग तिथूनच राजा शुद्धोधनाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली किंवा असं काय करावं किंवा असं काय केलं पाहिजे की माझा मुलगा हा संन्यासाच्या मार्गावर जाऊ नये. कारण राजाचा मुलगा म्हटल्यावर सर्व गोष्टी उपलब्ध असतात, धनसंपत्ती सर्व भोग असतात आणि त्याला वाटलं की माझा सर्व मुक्तीचा होता. आता असं एक व्यक्ती जर असेल, निरोगी व्यक्ती आहे, धनसंपत्ती व्यक्ती आहे, अशा व्यक्तीला जर मी जाऊन सांगलं की या जगामध्ये दुःख आहे तर तो व्यक्ती मान्य करणार का? दुःख काय आहे त्याला माहीतच नाही, सर्वप्रथम दुःखाचा अनुभव सुद्धा नाही त्याला. आणि मी जर त्याला जाऊन सांगितलं दुःख आहे जगामध्ये तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. असं भगवान बुद्धांना वाटलं. मला सुद्धा मनस्ताप होईल आणि त्यांना सुद्धा मनस्ताप होईल. मग भगवान बुद्धांना वाटलं की मी अशा लोकांना का सांगू नये की जे खरोखर संन्यासी जीवन जगत आहे. मग भगवान बुद्धांना असं वाटलं की माझे जे 3 गुरु होऊन गेलेत, मी 3 गुरूंना का सांगू नये. भगवान बुद्धांचे सिद्धार्थ गौतमाचे 3 गुरु होऊन गेलेत, आलार काला, उद्धक रामपुत्र आणि असित केस कंबल. मग त्या तिन्ही जेव्हा गुरु आपण बुद्धांनी आपल्या ध्यानाच्या माध्यमातून पाहिलं तर ती तिन्ही गुरु सुद्धा मरण पावलेत. मग आता प्रसंग हा झाला किंवा आता बुद्धांना वाटलं मी सांगू तरी कोणाला धर्म. मग तेव्हा त्या 6 वर्षाची कठीण तपस्या करत असताना जी काही 5 परिव्राज्य त्यांची सेवा केली होती त्यांनी तेव्हा प्रसंग तिथं धम्मचक्र प्रवर्तन पहिला प्रवचन हे ती दिलं. जर आता आपण 2500 वर्षापूर्वी जर पाहिलं, 2500 वर्षापूर्वी जर भगवान बुद्धांच्या समयी कोणतीही घटना घडत असेल किंवा घडली असेल, त्या पाठीमागील जेव्हा कारणाचा शोध लागत नसेल तिथून देव, ईश्वर, आत्मा, परमात्माची उत्पत्ती झाली. आता आपण सर्वप्रथम पाहूया, त्या समयी एखादा पाऊस जरी पडला तर लोकांना काय वाटायचं की देवाने, ईश्वराने, परमेश्वराने पाऊस पडला. परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं की भगवान बुद्धाचा धम्म हा देव, ईश्वर, आत्मा, परमात्मा ह्या संकल्पना सर्व गोष्टी ह्या नाकारल्या. मग सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर आपण सर्व शिक्षित झालेलो आहोत, सर्वांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे. कारण पाऊस जरी पडला तर आज आपण भूगोल वाचला आहे, भूगोलमध्ये माहिती आहे की आपल्याला पाऊस कशा प्रकारे पडतो, नाही आहे. तर त्यामुळे काय झालं की सर्वप्रथम त्या समयी सुद्धा अज्ञान होतं. ज्ञान असं कोणालाही माहिती नव्हतं, ज्ञानाचा काही असा भंडार नव्हता किंवा पुस्तकं वगैरे काही नव्हते. त्याच्यामुळे कोणतीही जरी घटना घडत असेल त्या घटनेचा संबंध देव, ईश्वर आणि आत्मा, परमात्माशी ते लोक जोडायचे. परंतु जेव्हा भगवान बुद्धांनी त्या गोष्टी सांगितल्या त्या लोकांनी हे सर्व सोडून दिले. सांगण्याचं तात्पर्य की जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्यात, जेव्हा 22 प्रतिज्ञा आपण ग्रहण केल्यात, आपण सुद्धा ह्या सर्व गोष्टी देव, ईश्वर, आत्मा, परमात्मा ह्या सर्व गोष्टी सोडून दिल्यात. तर हा सांगण्याचा तात्पर्य आज आपण ह्या बुद्धविहाराच्या माध्यमातून हा सांगण्याचा आपण संदेश आहे की बुद्ध मूर्ती स्थापना केली की आपण भगवान बुद्धांच्या माध्यमातून की आपल्याला बुद्ध हवा, युद्ध नको, हाच सर्व समाजामध्ये आपल्याला हा संदेश द्यायचा आहे. तर मी एवढे बोलून थोडक्यात माझं धम्मप्रवचन समाप्त करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. साधू साधू साधू. फुले, माता सावित्रीमाई, माता भीमाई, माता रमाई,
माता सर्व महान पुरुष, महान माता आणि दलित, वंचित आणि महिलांचे जे सर्व उद्धारकर्ते आहेत त्या सर्वांना त्रिवार अभिवादन करते प्रथमतः. यानंतर आदरणीय भंतेंनाही त्रिवार अभिवादन आणि विचारमंचावरील सर्व माननीय सर्व प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या सर्वांनाही सप्रेम जय भीम आणि आपण सर्व श्रोते यांना सप्रेम जय भीम. जय भीम. सगळ्यांना भूक लागली आहे पण एकदा जोरात जय भीम होऊ दे. जय भीम. धन्यवाद. प्रथमतः मी आपल्या संयोजकांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे आभार प्रदर्शनाचं काम दिलं. जर माझ्याकडून काही चूकभूल झाली तर आपण मोठ्या मनाने मला माफ कराल ही सर्वांना विनंती करते. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात खरं तर 1.5 महिन्यापूर्वी झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण ह्या बुद्ध विहाराचं जे बांधकाम आहे ते 1.5 महिन्यांपासून आपण सर्वजण राबत आहोत आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याचे आपले डॉक्टर विजय खरे सर यांनी झेंडावंदन केलं. त्यानंतर आपण पुढे फीत कापून आपलं विहाराचं उद्घाटन केलं. त्यानंतर आपलं बुद्धरूप हे याची प्रतिष्ठापना इथे झाली. असे विजय खरे सर यांना प्रथमतः त्यांचे खूप आभार मानते आपल्या संघातर्फे, आपल्या सोसायटीतर्फे. यानंतर आपले आदरणीय भंते विवेक यांचेही आभार खरंच आपण मानू शकत नाही पण आपण त्यांच्यात ऋणात राहूया. त्यांनी आपल्याला त्रिसरण पंचशील परित्राण पाठणी धम्मदेसना खूप उत्तम पद्धतीने दिली. यानंतर आपले खरत गुरुजी हे नेहमीच उत्तम पद्धतीने आपली वंदनेचा कार्यक्रम पार पाडत असतात, त्यांचेही खूप खूप आभार. त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर शांतीपाल ओव्हाळ सर हे खूप खूप थोडक्यात पण खूप उत्तम पद्धतीने आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं तर त्यांचेही खूप आभार. आपले कार्याध्यक्ष संजय खरात सर, विजय ओव्हाळ सर यांचेही खूप खूप आभार. प्रास्ताविक आपले सुनील गायकवाड सर यांनी मांडलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सगळे इतिहासही आपल्याला सांगितलं की आपली सोसायटी कशा पद्धतीने निर्माण झाली, तर त्यांचेही खूप आभार. आपले मनोगत त्यानंतर नितुताई मोरे यांनी सादर केलं, त्यांचेही खूप खूप आभार. पहिला पाया रोवला असं म्हणू शकतो आपण त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये घराचा आणि त्यानंतर ही मोठी विशाल सोसायटी जी स्थापन झाली आहे. यानंतर अध्यक्षीय भाषण झालं आपले विशाल खरात सर संस्थापक अध्यक्ष आहेत आपल्या सारनाथ सोसायटीचे आणि त्यांचं खरं तर आम्ही त्यांना आधारस्तंभ आणि आमच्या सारनाथ सोसायटीचा पाया खंबीर पिलर असं सगळं म्हणतो. तर खूप खूप धन्यवाद सर. तुमच्यामुळे ही एवढी सगळी जनता इथे जमली म्हणायला हरकत नाही. खूप खूप सगळ्यांचे टाळ्यामध्ये एवढे आभार चालले सगळ्यांचे, टाळीचे आवाजही नाही आहे. यानंतर महामाया बुद्ध विहार गोकुळनगर इथून आलेल्या पदाधिकारी यांचेही मी शब्दसुमनांनी खूप खूप आभार मानते. आर्या सुगंधालय रत्नाकर तायडे यांनी उदबत्ती मेणबत्ती असे पूजेचे स्थान आपल्याला पूजेचे सामान आपल्याला दिले आहे, त्यांचेही खूप खूप आभार. आणि आपले जे आजचे सूत्रसंचालक आहेत जे शीघ्र कवी आहेत, उत्तम प्रकारे खूप खूप सुमधुर वाणीने त्यांनी आपल्या सर्वांना खिळवून ठेवलं इथपर्यंत आणि बरेच जण उठून गेले नाहीत बाहेर आणि त्यांनी खरंच खिळवून ठेवलं त्यांच्या सूत्रसंचालनाने आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी पहिल्यापासून आत्तापर्यंत सूत्रसंचालन केले. तर असे आमचे प्रवीण अहिरे सर यांचेही खूप खूप आभार. याचबरोबर जसं प्रवीण सर म्हणाले की हे मागे जे आहे आपण लावलेलं आहे बोर्ड त्यामध्ये सर्व दानशूर व्यक्तींचे खूप खूप आभार आणि ज्यांचं नाव आलेलं नाही आहे त्यांचेही खूप खूप आभार. काल रात्री 12:30पर्यंत जवळजवळ 12:30-1 पर्यंत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण इथे राबत होते आणि आज तुम्हाला हे जे विहाराची सजावट दिसतीये किंवा एकूणच सर्व दिसते हे लहान मुलांचे आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तर नॉट बट द लिस्ट आपण सगळा श्रोतावर्ग आपला सर्व श्रोतावर्ग लहानांपासून मोठ्यांपर्यंत या सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. सर्वांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. धन्यवाद. आणखी एक आभार म्हणजे आपले जे सम्यक क्रांती हे चॅनलवाले आहेत त्यांनी चव्हाण सर यांचेही खूप खूप आभार. त्यांनी आपले शूटिंग जे आहे ते आपल्या बुद्धमूर्तीच्या
पहिलीपासून ते इथपर्यंत आणि आता शेवटपर्यंत ते करत आहेत. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर धम्मपालन गाथा होईल आणि कार्यक्रम संपेल. संयोजकांतर्फे आयोजकांतर्फे सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. धन्यवाद. सुखम सेती लोके परमिस न तावता धम्मधरो यावता बहुभासति योसपमि सुतवानं धम्मं खायेन वसति सबे धम्मधरो होथियो यो धम्मं न पमच्छति नथि मे शरणं गय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. नथि मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. शरणं गय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगल. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. जय भीम जय भीम जय भीम.